श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी मी इथे घेतले शेंगदाण्याचं कूट आहे, बटाटा आहे, शेंगदाणा आहे, साबुदाणा आहे, मिरची आहे. चला तर आपण इथं तेल आणि तूप मी एक चमचा ॲड करले. त्याच्यामध्ये बटाटा टाकूया. तूप टाकले की साबुदाणा थोडासा मऊ राहतो. दुपारी डब्यासाठी बनवते मी खिचडी. माझ्या मिस्टरांचा उपवास आहे. बटाटा हा पकलेला आहे, तर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करूया. मिरची ॲड करूया. साबुदाणा घालून घेतला. त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट मिक्स केला. नाहीतर तो असाच टाकला साबुदाणा की कढईला चिपकतो. मग साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून मग कढईत घालायचा. त्याने कढईला नाही चिपकत तो. नमक ॲड करूया. कशी वाटली माझी रेसिपी? लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.